रात्रभर सायलीचाच विचार करत असल्यामुळे विकासला पहाटेच्या वेळी कुठेतरी गाढ झोप लागली होती. तो अगदी गाढ झोपेत होता. सायली त्याच्याजवळ आली आणि त्याला हलवत म्हणाले, हे बघा विकास, उठा ना. विकासला झोपेत असे वाटले की जणू त्याचे सायलीसोबत लग्न झाले आहे आणि ती त्याला सकाळी कॉफी देण्यासाठी उठवायला आली आहे. तो झोपेतच म्हणाला, सायली प्लीज फक्त 2 मिनिट ग, असे म्हणत त्याने कूस बदलली. हे पाहून सायलीने कमरेवर हात ठेवला आणि म्हणाले, अहो विकास, उठा ना आता. हे ऐकताच विकासने झोपेतच तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे खेचले. प्लीज सायली, फक्त 5 मिनिट, जास्त नाही, असे म्हणत त्याने आपला चेहरा सायलीच्या गळ्याजवळ लपवला आणि तो तसंच अर्धवट झोपेत राहिला. सायलीचा तर श्वासच रोखल्यासारखं झाला होता. मी तर ह्यांना फक्त उठवायला आले होते, पण ह्यांनी मला असे जवळ का पकडले? कदाचित ह्यांची आधीच एखादी बायको आहे का? त्यांनी तिलाच समजून मला असे जवळ खेचले का? सायली मनातल्या मनात विचार करू लागली. विकासचा तो उष्ण श्वास तिच्या गळ्याला जाणवताच तिच्या अंगावर काटा आला. बाणावर येत तिने विकासच्या कानापाशी जाऊन मोठ्याने आवाज दिला, अहो विकास. तेव्हा कुठे विकास दचकून जागा झाला. डोळे उघडून पाहताच सायली चक्क त्याच्या एवढी जवळ असल्याचे पाहून तो पूर्त घाबरला. छे, हे काय होऊन बसले, असे तो मनातल्या मनात म्हणाला. तो हळूच तिच्यापासून बाजूला झाला आणि एक शब्दही न बोलता सरळ वॉशरूममध्ये निघून गेला. सायलीलाही आता खूप संकोच वाटत होता. या विषयावर आता पुढे न बोललेलेच बरे, असा विचार करून तिने तो बाल्कनीमध्ये सोडून गेलेली उशी आणि बेडशीट उचलून बेडवर ठेवली आणि ती तिथेच बसून राहिली. फ्रेश होऊन बाहेर आलेल्या विकासला सायली समोर कसे जावे आणि तिच्याशी काय बोलावे हे सुचत नव्हते. जर सायलीने ह्याबद्दल काही विचारले तर मी तिला काय उत्तर देऊ, अशी भीती त्याला वाटत होती. पण विकास खोलीत येताच सायली स्वतःहून उभी राहिली आणि म्हणाली, बाहेर कपल्स एकत्र नाश्ता करत आहेत. मला एकटेला तिकडे जायला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते, म्हणूनच मी तुम्हाला उठवायला आले होते. चला आपण नाश्ता करून घेऊया. तिचे हे समजूतदार बोलणे ऐकून विकासच्या मनाला खूप मोठा दिलासा मिळाला. तरीही माझ्याकडून झालेल्या ह्या चुकीची जर मी तिची माफी मागितली नाही तर कसे होईल, असं विचार करून तो म्हणाला, ते आय एम सॉरी सायली, नकळत माझ्याकडून ही चूक झाली. इथून पुढे असे कधीच होणार नाही, असे म्हणत तो पुढे चालू लागला. तेव्हा सायली काहीही न बोलता शांतपणे त्याच्या मागे चालत राहिली. तिकडे हॉस्पिटलमध्ये अदिती अर्जुनच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली होती आणि झोपेतच ती त्याच्या छातीशी विसावली होती. अर्जुन देखील अदितीच्या खांद्यावर डोके ठेवून तसंच गाढ झोपेत होता. तिथून येणारे जाणारे लोक त्यांच्याकडे पाहून किती सुंदर जोडपे आहे, असे कौतुकाने म्हणत होते. पण लोकांचे हे बोलणे त्या दोघांपैकी कुणाच्याच कानावर पडत नव्हते. अदितीने झोपेतच किंचित हालचाल केली तेव्हा तिला आपल्यावर काहीतरी वजन असल्याचं भास झाला. तिने हळूच डोळे उघडले. आपण अर्जुन सरांच्या छातीवर डोके ठेवून झोपलो आहोत हे समजताच एका क्षणासाठी तिला मनातून खूप आनंद झाला. पण दुसऱ्याच क्षणी मी जरी त्यांची पत्नी असले तरी अजून अधिकृतपणे त्या घराची सून म्हणून माझा गृहप्रवेश झालेला नाही आणि मी अजून त्यांच्या प्रेमाचं स्वीकारही केलेला नाही, हा विचार तिच्या मनात आला. आणि सर, अशी तिने हळूच हाक मारली. अर्जुनला जेव्हा जाग आली तेव्हा अदितीला इतक्या जवळ पाहून त्याच्या मनाला खूप आनंद झाला. पण तिने अजूनही स्वतःहून तिच्या प्रेमाची कबुली दिलेली नाही हे आठवून त्याचे मन थोडे उदास झाले. एकदा बाबा पूर्ण बरे झाले की मी स्वतःच तिला प्रपोज करेन, असा त्याने मनात निश्चय केला. जेव्हा ती मनापासून माझा स्वीकार करेल तेव्हाच आमचे खरे लग्न होईल, असे म्हणत त्याने जड अंतकरणाने स्वतःला तिच्यापासून थोडे दूर केले. सॉरी अदिती, ते झोपेत माझं मलाच समजलं नाही, असे म्हणत तो काहीतरी बोलू लागला. तेव्हा तिनेही काही हरकत नाही सर, असे सांगितले आणि ती वॉशरूमच्या दिशेने गेली. अर्जुननेही तिथेच तोंड हात पाय धुतले आणि तो कॅन्टीनमध्ये
जाऊन दोघांसाठी कॉफी घेऊन आला. दोघांची कॉफी पिऊन होईपर्यंत डॉक्टर तिथे आले आणि अर्जुनला पाहून म्हणाले, अर्जुन, तुझे वडील उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत रे. तू एकदा आत जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर. हे ऐकताच तो अदितीला सोबत घेऊन आयसीयूच्या दिशेने निघाला. नाकाला ऑक्सिजन मास्क लावलेलं असला तरी बाबा शांत झोपल्यासारखे दिसत होते. काल जेव्हा त्याने बाबांना पाहिले होते त्यावेळेच्या त्यांच्या केविलवाण्या अवस्थेत आणि आजच्या स्थितीत अजागजांतर फरक होता. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखेच तेज दिसत होते, पण चेहरा मात्र थोडा सुकला होता. त्याच्या चेहऱ्यावरील विचारांची चलबिचल पाहून अदितीने सर असे हाक मारून त्याला भानावर आणले आणि म्हणाले, जा त्यांच्याशी बोला. तुमच्या एका शब्दांसाठी ते न जाणे किती वर्षांपासून वाट पाहत असतील. बाबांच्या बेड शेजारी येऊन तो तिथेच ठेवलेल्या खुर्चीवर बसला आणि आपल्या वडिलांचा हात हातात घेतला. त्या स्पर्शात त्याला खूप सुरक्षित वाटले. त्याने तो हात आपल्या हातात घेऊन त्यांच्या हाताच्या मागच्या बाजूला एक प्रेमाचे चुंबन घेतले आणि तो हात आपल्या कपाळाला लावला. पितृवात्सल्य जागृत होण्यासाठी एवढाच स्पर्श पुरेसा होता. बाबांनी हळूहळू आपले हातपाय हलवायला सुरुवात केली. मागे उभी असलेल्या अदितीने अर्जुनच्या खांद्याला धरले आणि म्हणाले, बोला सर. त्यांना शुद्ध येत आहे. तेव्हा त्याने अत्यंत आदराने आणि प्रेमाने बाबा अशी हाक मारली. अखिलेश बाबांच्या मिटलेल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागल्याचे अदितीने पाहिले आणि तिने अर्जुनला तिकडे बघायला सांगितले. तिने त्याला अजून बोलण्याची खूण केली. बाबा, तुमच्या इच्छेप्रमाणे मी स्वतः येऊन तुम्हाला तिथून सुखरूप सोडवून घेऊन आलोय. इथून पुढे एका डासालाही मी तुम्हाला स्पर्श करू देणार नाही. तुम्ही उठून बसा ना बाबा. सायली तुम्हाला भेटण्यासाठी खूप हट्ट धरून बसली आहे. उठून बसा बाबा. तुम्हाला माझे लग्न लावून द्यायचे आहे ना. किमान त्यासाठी तरी तुम्ही डोळे उघडा, माझ्याकडे बघा आणि माझ्याशी बोला बाबा. तुमच्या कंपनीला आकाशाच्या उंचीवर नेऊन पोचवले आहे बाबा. उठा ना. आई घरी तुमच्यासाठी जीव मुठीत धरून वाट पाहत आहे. उठा बाबा. असे म्हणत तो एखाद्या लहान मुलासारखं हुंदके देऊन रडू लागला आणि त्याने आपल्या मनातील सर्व भावना बाहेर काढल्या. यावेळी बाबांनी आपले हात जोरात हलवले आणि हळूच डोळे उघडले. त्यांनी मान बाजूला वळवून आपल्या मुलाला पाहिले आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले. अर्जुनसाठी एवढेच पुरेसे होते. मी रडत असताना मला धीर देण्यासाठी माझे बाबा माझ्यासोबत उभे आहेत आणि माझे अश्रू पुसत आहेत. या विचाराने त्याचे मन अगदी हलके झाले. तेवढ्यात डॉक्टर आत आले. त्यांनी अखिलेश बाबांचं ऑक्सिजन मास्क काढला आणि त्यांना सावकाश 1-2 मिनिटे श्वास घेण्यास सांगितले. बाबांनी तसेच केले. अर्जुन, तुमचे वडील आता 80% बरे झाले आहेत रे. आता काळजी करण्यासारखे काही नाही. त्यांनी जास्तीत जास्त आराम करावा. पण तू त्यांच्याशी जास्त बोलू नकोस, डॉक्टर म्हणाले. मी बाबांना घरी घेऊन जाऊ का रे? मला वाटतं इथे हॉस्पिटलमध्ये ते जास्त सुरक्षित नाही आहेत. घरीच एखाद्या खोलीत मी त्यांच्या उपचारांची सगळी व्यवस्था करतो. कितीही पैसे खर्च झाले तरी चालतील. मला पैशांची काही काळजी नाही, अर्जुन आपल्या डॉक्टर मित्राला म्हणाला. त्याच्या वडिलांना कोणत्या परिस्थितीतून सोडवून आणले आहे हे डॉक्टरांना माहीत असल्यामुळे ते म्हणाले, ठीक आहे, आपण तसेच करूया. एक ॲम्ब्युलन्स आणि सोबत एक मेल नर्स सोबत पाठवून देतो, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर अर्जुनच्या मनाला मोठा दिलासा मिळाला. त्याने बाहेर येऊन विकासला फोन केला आणि घरी यायला सांगितले. तसेच मी बाबांना घेऊन घरी येत आहे, पण सध्या घरी कोणाला काही सांगू नकोस, असे बजावले. विकासनेही त्याचे म्हणणे मान्य केले. त्याने सायलीचं नाश्ता संपताच तिला सांगितले, सायली, तुझ्या दादाला तुझ्या वडिलांबद्दल काहीतरी माहिती कळाली आहे. म्हणूनच त्याने आपल्याला तातडीने घरी बोलवले आहे. तुझा नाश्ता झाला असेल तर निघूया का? सायलीनेही लगेच होकार दिला आणि ते दोघे घराच्या दिशेने निघाले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 1 तासाच्या आत अखिलेश बाबांना ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करण्यात आले. एक मेल नर्स आणि स्वतः डॉक्टर सोबत निघाले. अदिती ॲम्ब्युलन्समध्ये अखिलेश बाबांसोबत बसली तर अर्जुन स्वतःची कार ड्राईव्ह करत त्यांच्या मागे निघाला. तिकडे गाडीत विकास आणि सायली.
ह्या दोघांमध्ये अजिबात बोलणे होत नव्हते. विकासच्या मगाशीचं वागण्यामुळे सायली पूर्णपणे शांत बसली होती. तर विकास विचार करत होता की तिने माझ्याबद्दल नक्की काय विचार केला असेल. अशा संपूर्ण शांततेत ते दोघे घरी पोचले. विकासला खरं तर आपल्या मावशींच्या घरी जायचे होते, पण अखिलेश बाबांना त्याने आधी ज्या केविलवाण्या अवस्थेत पाहिले होते, त्यामुळे आता त्यांची तब्येत कशी आहे हे एकदा डोळे भरून पाहूनच जावे असा विचार करून तो अर्जुनच्या घराच्या आत आला. रमाने विचारपूस केल्यावर हो नाश्ता झाला असे त्याने सांगितले. सर्वांसाठी चहा कॉफी बनवून ती पिऊन होईपर्यंत घरासमोर ॲम्ब्युलन्स येऊन थांबली. ती ॲम्ब्युलन्स पाहून शकुंतला यांच्या मनात प्रचंड भीती आणि काळजी सुरू झाली. नक्की कुणाला काय झाले असेल? अर्जुन आणि अदिती अजून घरी परतलेले नाहीत असं त्या विचार करत होत्या. त्यांची ही अवस्था ओळखून विकास त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, आई, तुमच्या मुलाला आणि सूनबाईंना काहीही झालेलं नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जे काही झाले आहे ते खूप चांगले झाले आहे आणि इथून पुढेही सगळे काही चांगलेच घडेल असे म्हणत त्याने त्यांच्या खांद्याला हात धरून त्यांना घराच्या बाहेर आणले. रविकांत मामा, सायली आणि रमा हे तिघेही त्यांच्या मागे मागे बाहेर आले. ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडताच आधी अदिती खाली उतरली आणि तिने जागा करून दिली. त्यानंतर अर्जुन पुढे आला आणि तिने मदत करत स्ट्रेचरवर झोपलेल्या आपल्या वडिलांना बाहेर काढले. आपल्या पतीला अशा अवस्थेत पाहताच शकुंतला यांना चक्कर आल्यासारखे झाले आणि त्या जमिनीवर कोसळणारच होत्या. तितक्यात तिथे हजर असलेल्या विकासने त्यांना घट्ट धरले आणि सावलीत घराच्या आत घेऊन आला. त्याने त्यांना सोफ्यावर बसवले आणि स्वतः स्वयंपाकघरात जाऊन पाण्यात लिंबू, साखर आणि मीठ टाकून लिंबू सरबत आणले व त्यांना पाजू लागला. त्यांच्या मुलांनी त्यांचं विश्वासार्थ ठरवला होता. द लायन इज बॅक, सिंह परत आला आहे असे म्हणत त्यांनी आनंदाश्रू पुसले. सायलीने आपल्या वडिलांना फक्त फोटोमध्येच पाहिले होते, त्यामुळे स्ट्रेचरवर झोपलेले तिचे वडीलच आहेत हे तिला ओळखता येत नव्हते. पण तिचे मन मात्र वरडून सांगत होते की हे तुझेच बाबा आहेत. नर्स आणि डॉक्टरांच्या मदतीने अखिलेश बाबांना शकुंतला ह्यांच्या खोलीत आणण्यात आले. नर्स आणि डॉक्टरांनी त्यांच्या उपचारांची सर्व व्यवस्था करून त्यांना सलाईन लावेपर्यंत कुटुंबातील सर्व सदस्य तिथे जमा झाले होते. आता सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची वेळ आली होती. जर त्यांचा मुलगा अर्जुन शेखावत इतका कडक आणि रुबाबदार आहे, तर मग त्याचे वडील अखिलेश पूर्वी कसे असतील जरा विचार करा. म्हणजे जस्ट इमॅजिन. डॉक्टर अर्जुन शेखावतचा मित्र असल्यामुळे सध्या यांना कोणीही जास्त त्रास देऊ नका असे त्याने सर्वांना सांगितले. काही अडचण आली तर मला फोन कर असे अर्जुनला सांगून आणि नर्सलाही आवश्यक त्या सूचना देऊन तो तिथून निघाला. अर्जुन, हे सगळं काय आहे रे? हे तुला कुठे आणि कसे सापडले? मला आधी ही गोष्ट का सांगितली नाहीस? शकुंतला रडत रडत विचारू लागल्या. आई, तू आत्ताच चक्कर येऊन पडली होतीस, आता पुन्हा ते सगळे जुने विषय कशाला? बाबा आपल्याला सुखरूप मिळाले ना, आपल्यासाठी एवढेच पुरेसे आहे. तरीही तुझ्या समाधानासाठी मी तुला करे काय ते सांगतो. ऐक, रविकांत मामांनी सांगितल्याप्रमाणे बाबा पौर्णिमा त्याच्या भावाच्या रिसॉर्टमधील एका गोदामात बंद होते. आता यापुढे त्यांना ह्याबद्दल काहीही विचारू नका. विनाकारण जुन्या गोष्टी आठवून त्यांच्या मनावर आणखी ताण पडावं असे मला अजिबात वाटत नाही, अर्जुन म्हणाला. सर्वांना अर्जुनचे म्हणणे पटले. चला आता सगळेजण बाहेर या, बाबांना थोडा वेळ आराम करू द्या. नर्स इथेच थांबून त्यांची काळजी घेईल असे अर्जुनने सांगितले. पण सध्याच्या परिस्थितीत त्याच्या कुणावरही सहजासहजी विश्वास बसत नव्हता. म्हणूनच त्याने लगेच आपल्या सिक्युरिटी टीमला फोन केला आणि आपल्या वडिलांच्या खोलीत CCTV कॅमेरा बसवून घेतले. अखिलेश बाबा सुखरूप घरी परत आल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाला आणि सर्वांनी अगदी समाधानी जेवण केले. सुनीलच्या मृत्यूच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी जे कुटुंब धडपडत होते, आज अखिलेश बाबांच्या येण्यामुळे त्या घरात एका वेगळ्याच प्रकारची शांतता आणि आनंद पाहायला मिळत होता. सायली आपल्या वडिलांच्या जवळ गेली
आणि तिने त्यांचा हात आपल्या हातात घेतला. बाबा, तिने अत्यंत प्रेमाने आणि आदराने हाक मारली. अखिलेश बाबांच्या मिटलेल्या डोळ्यातून अश्रू गळू लागल्याचे पाहून सायलीने ते पुसले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही रडायचे नाही हा. तुम्हाला ह्या अवस्थेत आणणाऱ्यांना दादा अजिबात सोडणार नाही. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा बाबा आणि सगळ्यांशी बोला. त्यानंतर ती बऱ्याच वेळापर्यंत तिच्या बालपणाच्या आठवणीबद्दल बोलत राहिली. तसेच तिने लांबून पाहिलेले अर्जुनचे कष्ट आणि त्याचा संघर्ष ह्याविषयी ती बाबांशी बराच वेळ बोलली. आता तुम्ही आराम करा बाबा. तुम्ही लवकर बरे होऊन बाकीच्यांसारखे स्वतःच्या पायावर फिरायला हवे, समजले ना. असे म्हणत तिने आपल्या वडिलांच्या कपाळावर एक प्रेमाचे चुंबन घेतले आणि ती स्वतःच्या खोलीकडे निघाली. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा सगळेजण एकत्र बसून जेवत होते. तेवढ्यात विकास म्हणाला, बॉस, आता मी निघतो. का? अर्जुनने विचारले. अरे, मी तर फक्त तुम्हाला मदत करण्यासाठी आलो होतो. आता तुमचे बाबा सुद्धा सुखरूप मिळाले आहेत ना. मलाही माझी दुसरी कामे आहेत, त्यामुळे मी माणसा मावशींच्या घरी जातो, विकास म्हणाला. सायलीने एक क्षण विकासकडे पाहिले आणि पुन्हा आपले लक्ष जेवणाकडे वळवले. पण तिच्या डोळ्यात किंवा चेहऱ्यावर नक्की कोणते भाव होते हे कुणाला समजू शकले नाही. बर, मग हे घर नक्की कुणाचे आहे असे तुला वाटते? अर्जुन शेकावतने विचारले. हे सध्या माझ्यासाठी माझ्या बहिणीचे घर आहे, बास, विकास म्हणाला. असं असेल तर मग बहिणीच्या घरात थांबायला तुला एवढं संकोच का वाटतोय? की तू इथे राहिलेले कुणाला आवडत नाही असे तुला कोणी म्हटले आहे का? अर्जुनने थेट प्रश्न केला. त्याच्या ह्या प्रश्नावर विकासकडे फक्त शांत राहण्याशिवाय दुसरे कोणतेही उत्तर नव्हते. त्यामुळे इथून पुढे तू ह्याच घरात राहणार, बास. इथूनच तू तुझ्या कंपनीचे काम सांभाळ आणि येणे जाणे करत राहा. तुझ्या मावशीसोबत मी स्वतः बोलेन, अर्जुन हुकमी स्वरात म्हणाला. विकासने एकदा आदितीच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिनेही डोळ्यांनीच त्याला इथेच थांब अशी विनंती केल्यामुळे विकासने शेवटी होकार दिला. दिवस जणू मिनिटासारखे वेगाने सरत गेले आणि अखिलेश बाबांना घरी येऊन आता एक आठवडा पूर्ण झाला होता. त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती, पण त्यांना अजून नीट बोलता येत नव्हते. शकुंतला आपल्या पतीला बेडवर टेकवून बसवून ओल्या कपड्याने त्यांचे अंग पुसत होत्या. तेवढ्यात अखिलेश यांनी अगदी हळू आवाजात हाक मारली, शकुंतला. शकुंतला तर डोळे विस्पारून त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. गेल्या एका आठवड्यापासून एक शब्दही न बोललेल्या व्यक्तीने आज अचानक आपले नाव घेतल्यावर त्यांना झालेला आनंद गगनात मावेनासा झाला. अहो, तुम्ही माझे नाव घेतलं का? त्यांनी आश्चर्याने विचारले. त्यावर त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि पुन्हा एकदा शकुंतला असे एक हाक मारले. शकुंतला ह्यांनी तेड त्यांच्या खांद्याला मिठी मारली आणि म्हणाल्या, मी ह्या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होते हो. मला वाटले होते की ह्या जन्मात हे कधी शक्यच होणार नाही, पण खरंच रविकांत दादांनी येऊन मला सर्व खरे सांगितले आणि ते तुम्हाला सुरक्षित परत घेऊन आले. असे म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या पत्नीचे अश्रू पुसत अखिलेश बाबा म्हणाले, रडू नको शकुंतला. तुझ्या डोळ्यात पाणी पाहण्यासाठी मी अजून जिवंत आहे का ग? त्यांनी असे म्हणतात शकुंतला ह्यांनी त्यांच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाल्या, माझे सुद्धा असे कधी बोलू नका हो. इथून पुढे तुमच्याशिवाय जगण्याची ताकद माझ्यात मुळीच नाही. अगं शकुंतला, तू अशी का बोलतेस बाळा? एवढ्या आनंदाच्या क्षणी असे बोलणे किती योग्य आहे? असे म्हणत रविकांत मामा तिथे आले. दादा हे बोलू लागले हो, शकुंतला आनंदून म्हणाल्या. तेव्हा रविकांत मामांनी आपल्या मित्राच्या म्हणजे अखिलेश यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. अखिलेश, शेवटी तुझ्या मुलाने तुझा विश्वास सार्थ ठरवला रे, असे म्हणत त्यांनी अर्जुन शेकावतचे नाव घेतले. हो ना हो, शकुंतला म्हणाल्या. सायली कुठे आहे? अखिलेश बाबांनी विचारले. थांब, मी तिला बोलवतो, असे म्हणत रविकांत मामांनी मोठ्याने सायलीला हाक मारली. सायली तिथे आली आणि म्हणाली, सांगा मामा, काय झाले? तुझे बाबा तुला बोलवत आहेत, ये, असे रविकांत मामांनी सांगताच तिला जणू विश्वासच बसेना.
काय? बाबा मला बोलवत आहेत? तिने विचारले. हो बाळा ये, असे तिने सांगताच सायली धावतच आत आली. आपल्या वडिलांसमोर येऊन उभी राहिलेली सायली विश्वास न बसल्यासारखी म्हणाली. बाबा, तुम्ही मला बोलवलेत का? हे खरे आहे ना? हो माझ्या लाडक्या बाळा, मीच तुला हाक मारली. माझे बाळ, माझे स्वप्न आहेस तू, असे म्हणत त्याने तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. सायलीला झालेला हा आनंद गगनात मावेनासा होता. कारण जेव्हा अखिलेश बाबा गेल्याची बातमी आली होती तेव्हा ती फक्त 10 वर्षाची होती. त्यावेळी तिचे वय या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचे नव्हते. त्यामुळे तिचा आपल्या वडिलांसोबतचा सहवास खूपच कमी राहिला होता. बाबा, असे तिने अत्यंत प्रेमाने हाक मारले आणि तिने त्यांना घट्ट मिठी मारली. अखिलेश बाबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बाबा, रडू नका ना बाबा, असे म्हणत तिने त्यांचे अश्रू पोचले. त्यात चौघांसोबत रमा देखील सामील झाली आणि सगळेजण छान गप्पा मारू लागले. दुसरीकडे आदिती आणि विकास त्याच्या ऑफिसला गेले होते तर अर्जुन शेखावत आपल्या ऑफिसला गेला होता. संध्याकाळी जेव्हा विकास आणि आदिती दोघे एकत्र घरी आले तेव्हा त्यांनी पाहिले की रविकांत मामा हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होते आणि स्वतःला माहीत असलेली राजकीय माहिती सांगत होते. अखिलेश बाबा देखील ते ऐकत आपल्या लक्षात असलेले राजकारण आणि मंत्र्यांविषयी गप्पा मारत होते. त्या दोघांना अशा प्रकारे उत्साहाने गप्पा मारताना पाहून विकास आणि आदितीने एकमेकांकडे पाहिले. पण अखिलेश बाबांशी आपली अजून कोणतेही ओळख नसल्यामुळे आदिती त्यांच्याशी थेट कसे काय बोलणार, म्हणून ती मान खाली घालून अर्जुनच्या खोली शेजारी असलेल्या स्वतःच्या खोलीत निघून गेली. तितक्यात अखिलेश बाबांनी विचारले, रविकांत, तो मुलगा आणि ती मुलगी कोण आहेत रे? रविकांत मामांनाही अजून हे माहीत नव्हते की अदिती ह्या घरची सून आहे आणि अर्जुन शेखावची बायको आहे. त्यामुळे ते फक्त एवढेच म्हणाले, अरे ती अदिती आहे, विकास आहे ना त्याची सख्खी बहीण. त्यावेळी तिथे रमा, शकुंतला किंवा सायली यापैकी कोणी उपस्थित नव्हते. जर तिथे कोणी असते तर त्यांनी पुढील गैरसमज नक्की टाळला असता. अर्जुनच्या ओळखीचे किंवा जवळचे कोणीतरी असतील असा विचार करून अखिलेश बाबांनी पुन्हा आपल्या गप्पा गोष्टींकडे लक्ष दिले. अदिती फ्रेश होऊन खाली आली आणि तिने स्वयंपाकघरात पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. अरे, रमाई कुठे गेली असा विचार करून तिने रमाला फोन केला. रमाने सांगितले, आम्ही अखिलेश यांच्या नावाने पूजा करण्यासाठी चांगला दिवस विचारण्यासाठी देवळात आलो आहोत. ठीक आहे आई, काळजी घ्या, असे म्हणून तिने फोन ठेवला. ती बाहेर आली आणि रविकांत मामांना पाहून तिने विचारले, अंकल कॉफी करू का? रविकांत मामा म्हणाले, हो कर बाळा, माझ्या मित्रासाठी पण कर. तिने होकारार्थी मान हलवली. तिने 4 कप कॉफी बनवले, त्या दोघांना दिले. 1 कप विकासला दिला आणि स्वतःचं कप घेऊन ती विकासच्या खोलीच्या बाल्कनीमध्ये जाऊन उभी राहिली. तिच्या मागे बाल्कनीत आलेला विकास म्हणाला, काय झाले माझ्या लाडक्या बहिणीला? अशी शांत शांत का आहेस? तेव्हा तिने एक दीर्घ निश्वास टाकत ती म्हणाली, दादा, तुला आणि मला इथे येऊन आता कित्येक महिने उलटून गेले आहेत, पण एक दिवसही अर्जुन सरांच्या तोंडातून आपल्या लग्नाचा विषय बाहेर आला नाही रे. आता तर मामा पण बरे होत आहेत. हे सगळे पाहत असताना मला माझे प्रेम कधी यशस्वी होईल की नाही, ही फक्त एक स्वप्नच तर बनून राहणार नाही ना, अशी भीती वाटते, असे म्हणत तिने आपले मन उदास केले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत विकास म्हणाला, ते लवकरात लवकर ह्या विषयावर बोलतील अदिती, तू अजिबात मन लान करू नकोस, असे सांगून तिने तिला धीर दिला. त्यानंतर ती स्वयंपाकघरात आली आणि तिने सर्वांसाठी जेवण बनवले. तोपर्यंत देवळात गेलेले सगळेजण घरी परतले. आत्या आलात का तुम्ही, असे म्हणत तिने त्या तिघांना पिण्यासाठी पाणी दिले. आदितीने शकुंतला ह्यांना आत्या म्हणून हाक मारलेली ऐकून अखिलेश बाबांनी विचारले, शकुंतला, ही मुलगी तुला आत्या म्हणून का हाक मारत आहे? अहो, ही अदिती आहे, आपल्या मोठ्या भावाची कुमारची मुलगी, शकुंतला म्हणाल्या. तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, असे म्हणत त्यापुढे काही सांगणार तितक्यात अखिलेश बाबांना जोरात खोकला येऊ लागला. शकुंतला तातडीने त्यांच्या जवळ गेल्या
त्यांनी अखिलेश बाबांची छाती चोळली आणि त्यांना थोडे पाणी पाजले. अहो, मला वाटतं तुम्ही खूप वेळ गप्पा मारत बसलात. चला, थोडा वेळ आराम करा, असे म्हणत शकुंतला त्यांना खोलीत घेऊन गेल्या आणि झोपून बाहेर आल्या. तिकडे अर्जुन शेखावत देखील ऑफिसचे काम संपवून घरी परतला होता. तो अदितीला पाहून म्हणाला, एक कप कॉफी मिळू शकेल का? आणि असे विचारून तो आपल्या खोलीत निघून गेला. अदिती कॉफी बनवून अर्जुनच्या खोलीत घेऊन गेले. तेव्हा फ्रेश झालेला अर्जुन बाल्कनीमध्ये उभा राहून बाहेरचे हवामान पाहत होता. सर, कॉफी, तिने हाक मारली. तेव्हा मागे वळत त्याने अदितीच्या हातातून कॉफी घेतली आणि तो कॉफी पिता पिता तिच्याकडेच पाहत राहिला. पण अदितीला मात्र तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचे होते. आम्ही दोघे पती पत्नी असूनही माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही. जगाच्या नजरेत मी फक्त एक सामान्य मुलगी आहे. अर्जुन शेखावतची पत्नी नाही, असं तिचा विचार होता. पण अर्जुन मात्र तिच्याकडे पाहत मनातल्या मनात विचार करत होता, अदिती, माझी पत्नी म्हणून तू कधी माझ्या खोलीत माझ्यासोबत कायमची राहायला येशील? आम्ही दोघांनी पती पत्नी म्हणून एकत्र वेळ घालवलेले दिवस मला आठवतही नाहीत. लग्नानंतर आम्ही दोघांनी एक दिवसही सुखाने संसार केला नाही. लवकरात लवकर ह्या सगळ्याची काहीतरी योग्य व्यवस्था करावी लागेल. पण त्याआधी मला माझ्या मनातील भावना तुझ्यासमोर व्यक्त करायच्या आहेत. तुझा पूर्ण होकार मिळाल्यानंतरच मी पुन्हा सगळ्यांसमोर तुझ्याशी लग्न करेन, असं विचार त्याने मनात केला. सर, मी जाऊ का? तिने विचारले. पण तिची नजर मात्र दुसरीकडेच वळलेली होती. अर्जुन शेखावतच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याचे धाडस अदिती मुळीच करत नव्हती. जाणे एवढे गरजेचे आहे का अदिती? असे म्हणे तो तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. त्याला इतके जवळ पाहून अदितीच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे वाढले होते. ते सर, रात्रीचे जेवण बनवायचे आहे, ती कशीबशी म्हणाली. त्याने आपल्या बोटाने तिची हनवटी हळूच वर उचलली आणि म्हणाला, माझ्या चेहऱ्याकडे पाहून बोल अदिती. तू माझा स्वीकार केला आहेस म्हणूनच तू इथे राहत आहेस ना? तिने एक क्षण त्याच्याकडे पाहिले, स्वतःला त्याच्या स्पर्शातून बाजूला केले आणि म्हणाले, मी अजून त्याबद्दल काहीही विचार केलेला नाही सर. त्या दिवशी तुम्ही माझी माफी मागितली, मला सर्व सत्य समजले, हे खरे आहे. पण मी तुमच्यासाठी इथे आलेले नाही सर. दादा मला इथे घेऊन आला. इथे काहीतरी अडचण आली आहे हे समजल्यावर मी फक्त त्याच्यासोबत आले. माझ्यामुळे कोणाला तरी मानसिक त्रास होऊन त्यांची तब्येत खराब व्हावी असे मला अजिबात वाटत नव्हते. म्हणूनच मी आत्यांना भेटायला आणि त्यांच्याशी बोलायला आले. सध्या मी फक्त अदिती आहे, कुमार यांची मुलगी आणि शकुंतला आत्यांचं मोठ्या भावाची मुलगी, बास. मी तुमची कोणीही नाही, कारण जगाच्या नजरेत मी अजूनही फक्त अदितीच आहे. माझे तुमच्याशी लग्न झाले आहे हे कुणालाही माहीत नाही आणि माझ्या गळ्यात मंगळसूत्रही नाही. अशा परिस्थितीत जर कोणी मला विचारले की मी कोण आहे, तर मी फक्त तुमच्या आईच्या मोठ्या भावाची मुलगी म्हणूनच मी इथे राहत आहे, बास. एवढे बोलून ती कॉफीचा रिकामा कप घेऊन तिथून निघून गेली. हे सगळे बोलताना तिचे मन आतून पूर्णपणे तुटले होते. कसेही करून त्यांनी मला लवकरात लवकर पत्नीचे स्थान द्यावे हीच तिची खरी इच्छा होती. अधिकृतपणे लग्न सोहळा पार पाडल्यावरच आपण आपल्या प्रेमाची कबुली द्यायची, असं तिने मनात विचार केला होता. अदितीने ज्या वाटेने गेली तिकडेच पाहत राहिलेल्या अर्जुन शेखावतचे मन भरून आले होते. सुरुवातीला आपण अदितीशी जे वर्तन केले होते त्यामुळेच आज ती एका दगडासारखी सुन्न झाली आहे. मला तरी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारायची इच्छा नाही आहे का? ती मला न्यूयॉर्कमध्ये भेटल्यावर तिला लग्नासाठी तयार करून मगच इंडियात यायचे आणि ज्वेलरी शोरूमचे उद्घाटन करायचे असं माझा विचार होता. पण तेवढ्यात सुनीलचा मृत्यू झाला. मग पौर्णिमा आत्या आणि मोनाला जेलमध्ये पाठवावे लागले. त्यानंतर रविकांत मामा आले आणि त्यांनी बाबांबद्दल सांगितले. मग आम्ही बाबांना शोधून आणले आणि आता कुठे त्यांची तब्येत सुधारत आहे. या सर्व गोष्टी आठवून अर्जुनने विचार केला की
आता अजिबात उशीर करायला नको, कसंही करून आता बाबासुद्धा सोबत आहेत. एक चांगला दिवस पाहून मी स्वतः सगळ्यांसमोर ह्या विषयावर बोलेन, असं विचार करून तो खाली आला. रात्रीच्या जेवणासाठी अदिती आणि रमा दोघी मिळून स्वयंपाकघरात हातभार लावत होत्या, तर अर्जुन आणि रविकांत मामा हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता अर्जुन अधूनमधून चोरट्या नजरेने अदितीकडे पाहत होता, पण त्याच्या या लपून पाहण्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. अखिलेश बाबांसाठी त्यांच्या खोलीत जेवणाचे ताट घेऊन गेलेली सायली ते ताट जसेच तसे घेऊन परत आले. काय झाले म्हणून सर्वांनी विचारले तेव्हा ती म्हणाले, बाबा स्वतः जेवण्यासाठी इथे हॉलमध्येच येत आहेत, असे सांगून तिने ते ताट डायनिंग टेबलावर ठेवले. अखिलेश बाबा जेव्हा तिथे आले आणि जेवायला बसले तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूला शकुंतला बसल्या होत्या आणि डाव्या बाजूला अर्जुन बसला होता. अर्जुनच्या शेजारी विकास बसला होता, तर शकुंतला त्यांच्या शेजारी सायली बसली होती. टेबलच्या एका टोकाला अखिलेश बाबांच्या अगदी समोरासमोर रविकांत मामा बसले होते. एकूणच जेवणाच्या वेळी घरातील सर्व सदस्य एकत्र आल्यामुळे ते मोठे डायनिंग टेबल पूर्ण भरले होते. अदिती आणि रमा सर्वांना जेवण वाढण्याचे काम करत होत्या. जेवत असताना अखिलेश बाबांनी जेवणाचे खूप कौतुक केले. ते अदितीला म्हणाले, बाळा तू खूप छान स्वयंपाक केला आहेस, असे म्हणून त्यांनी पोटभर जेवण केले. अदितीसाठी त्यांचे हे कौतुकाचे शब्द खूप मोठे होते. ती मनोमन खूप आनंदित झाली. सर्वांचे जेवण झाल्यावर अदिती रमाला म्हणाले, रमाई तुम्ही दोघी आता शांतपणे बसा आणि जेवून घ्या, तोपर्यंत मी ही सगळी आवरावर करते, असे म्हणत ती सर्वांची रिकामी ताट उचलून बाजूला ठेवली. रात्रीचे 11 वाजले होते. काम संपवून विकास जेव्हा झोप न आल्यामुळे गच्चीवर गेला तेव्हा त्याला तिथे एक आश्चर्यकारक दृश्य दिसले. तिथे आकाश बघत चांदण्या मोजणाऱ्या व्यक्तीला पाहून तो तिच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, काय झाले सायली, तुम्ही एवढ्या रात्री इथे येऊन का उभे राहिलात? सायलीने मागे वळून विकासकडे पाहिले, पण काहीही न बोलता ती पुन्हा आकाशाकडे पाहू लागली. मी तुमच्याशीच बोलतोय, असे विकासने पुन्हा म्हटल्यावर ती म्हणाली, मला झोप येत नव्हती म्हणून मी इथे आले. तुम्हाला काही अडचण आहे का? आणि जर अडचण असेल तरी मी काही करू शकत नाही. हे माझ्या बाबांचे घर आहे, मी इथे कुठेही थांबू शकते. सायलीचे हे बोलणे ऐकून विकासच्या मनाला खूप मोठी दुखापत झाली. जणू कोणीतरी त्याच्या हृदयात सुई टोचली असावी असा भास त्याला झाला. त्याने डोळे भरून तिच्याकडे पाहिले आणि तो तिथून शांतपणे निघून गेला. सायलीला मात्र आपण विकासचे किती कठोरपणे बोललो आहोत याची अजून जाणीव झाली नव्हती. ती नेहमीप्रमाणेच आकाशातील चांदण्यांमध्ये आपल्या मृत पतीला म्हणजे सुनीलला शोधण्याचा प्रयत्न करत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण जागे झाले. आपापल्या कामावर जाण्यासाठी तयार होऊन जेव्हा ते खाली आले तोपर्यंत अदिती आणि रमाने मिळून सर्वांसाठी नाश्ता तयार केला होता. कालच्यासारखे सगळे जण नाश्त्यासाठी एकत्र बसले तेव्हा विकास ज्या खुर्चीवर बसायचा ती खुर्ची आज रिकामी होती. आई, विकास कुठे आहे? अर्जुनने विचारले. रमाने सांगितले, तो सकाळी 7 वाजताच निघून गेला. अर्जुन काहीतरी खूप तातडीचे काम आहे असे सांगत होता. अखिलेश बाबा देखील आज डायनिंग टेबलवर आले आणि त्यांनी सर्वांसोबत नाश्ता केला. ते अदितीला म्हणाले, अदिती मला तांदळाचे उकडीचे मोदक खायला खूप आवडतात, तुला जर जमणार असेल तर मला बनवून देशील का गं? अखिलेश बाबांना नाही म्हणायला अदितीचे मन मान्य केले नाही. ती म्हणाली, हो नक्कीच मामा, मी बनवून देईन. विकास नाश्त्याला आला नाही याचे सायलीला काही विशेष वाटले नाही. रमा मावशी म्हणाली, ना की त्याला काहीतरी महत्त्वाचे काम आहे म्हणून तो गेला असेल, असं विचार करून ती शांत राहिली. सायली, अजून किती दिवस तू असेच घरातून बसून राहणार आहेस बाळा? तुझ्या त्या ज्वेलरी डिझायनिंगचे काम सुद्धा बंद पडले आहे ना? माझ्या ज्वेलरी शोरूमचे उद्घाटन देखील पेंडिंग आहे. तू पुन्हा ट्रेनिंगसाठी जाणार का? लोकांशी बोललीस आणि बाहेर पडलीस तर तुलाही जुन्या गोष्टी विसरून दुःखातून बाहेर पडणे सोपे जाईल, अर्जुन सायलीला समजावत म्हणाला. त्यावर ती म्हणाली, हो दादा,
मी उद्यापासून नक्की जाईन, तिने होकार दिल्यावर अर्जुनला खूप मोठा दिलासा मिळाला. सुनीलच्या आठवणीतून बाहेर न पडल्यामुळे तिचे मानसिक आरोग्य बिघडून ती डिप्रेशनमध्ये जाईल की काय, असे त्याला सतत काळजी वाटत होती. अर्जुन आपल्या वडिलांना सांगून ऑफिसला निघाला तर अदितीने आज वर्क फ्रॉम होम करणार असल्याचे सांगितले. ती बस, ऑटो किंवा कॅब करून विकासच्या ऑफिसला जाऊ शकली असती. पण घरात कार असताना तू कॅब का वापरत आहेस, असे जर घरातील कोणीही विचारले असते तर ती काय उत्तर देणार होती? मी अजून अधिकृतपणे ह्या घरची सून झालेली नाही, असे ती सगळ्यांसमोर कशी काय सांगणार? म्हणूनच तिने घरातूनच काम करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वांचा नाश्ता झाल्यावर अदिती आणि रामाने मिळून स्वतःचा नाश्ता उरकला. त्यानंतर त्यांनी स्वयंपाकघर स्वच्छ केले आणि सर्वांसाठी पुन्हा एकदा चहा बनवून आणला. शकुंतला हॉलमध्ये बसून आपल्या मैत्रिणींशी फोनवर बोलत होत्या तर रविकांत मामा त्यांच्या खोलीत इटलीमधील एका मित्राशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यात व्यस्त होते. रामाने थोडा वेळ आराम करण्यासाठी तिच्या खोलीत गेली. आदिती लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये सोफ्यावर बसून आपले ऑफिसचे काम करत होती. त्याचवेळी अखिलेश बाबा देखील त्यांच्या खोलीतून हळूहळू चालत बाहेर आले. अदितीला हॉलमध्ये बसून काम करताना पाहून ते तिच्या जवळ आले आणि तिथेच सोफ्यावर बसले. त्यांनी विचारले, अदिती, तू अजून लग्नाचा विचार केला नाहीस का गं? की अजून कोणा आवडत्या मुलाची वाट पाहत आहेस? अखिलेश बाबांनी अचानक विचारलेल्या ह्या प्रश्नामुळे अदिती एकदम थबकली. नक्की काय उत्तर द्यावे हे तिला कळेना. ती लॅपटॉप बंद करून फक्त शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. मामा, ते मला ह्या घरात येऊन आता 1 वर्ष पूर्ण झाले आहे. आत्याच मला माझ्या पुढच्या शिक्षणासाठी न्यूयॉर्कला पाठवले होते. माझ्या आईचे मोठे भाऊ आहेत ना, त्यांच्या ओळखीचे विकासदादा तिथे राहतात. त्यांनीच मला तिथे आश्रय दिला आणि माझ्या शिक्षणात मदत केली. माझे शिक्षण आता पूर्ण झाले असून मला इथे येऊन आता 1 महिना होत आला आहे बास, ती म्हणाली. स्वतःचे आणि अर्जुन शेखावतचे नाते त्यांना सांगावे की नाही हे तिला समजले नाही. म्हणूनच अर्जुन सरांनाच स्वतः हे सांगू दे, असा विचार करून तिने अर्ध सत्य आणि अर्ध खोटे एकत्र करून सांगितले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत अखिलेश बाबा म्हणाले, तुझे आई वडील किती चांगले होते माहीत आहे का अदिती? लग्नानंतर जरी ते रागून बोलले नाहीत तरी तुझ्यावर त्यांचे प्रेम खूप होते. मी ते स्वतः पाहिले होते. मग अचानक एक दिवस समजले की त्या दोघांच्या एक अपघातात मृत्यू झाला. बिचारी तुझी आत्या त्यावेळी किती रडली होती माहीत आहे का? वडिलांसारखं खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा मोठा भाऊ कुमार आता ह्या जगात नाही. या धक्क्याने तुझी आत्या आजारी पडली होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले होते, असे म्हणत बाबांचे डोळे भरून आले. हे ऐकून अदितीलाही आपल्या आई वडिलांची आठवण आली आणि तिचेही डोळे ओलावले. मला चांगल्या वाईटची समज येण्याआधीच देवाने त्यांना माझ्यापासून दूर केले याचे तिला खूप दुःख झाले. तुझ्या आई वडिलांचा अपघात झाला तेव्हा तू किती वर्षाची होतीस? अखिलेश विचारले. मी तेव्हा फक्त 10 वर्षाची होते मामा. माझ्या आईच्या बाजूच्या एका काकू लागतात, त्यांनीच मला इतकी वर्ष सांभाळले आणि मोठे केले. आमच्या गावी एकदा आत्या आमच्या गावी आल्या होत्या तेव्हा त्यांनी मला शोधून काढले. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर माझे शिक्षण अर्धवट सुटल्याचे त्यांना समजले. म्हणूनच त्यांनी मला सोबत आणले आणि पुढील शिक्षणासाठी मदत केली. शकुंतला नेहमीच अशीच आहे ग बाळा. कुणावरही संकट आले की ती पुढच्या मागच्या कोणताही विचार न करता लगेच धावून जाते, असे म्हणत त्यांना आपल्या पत्नीचा अभिमान वाटला. पण जेव्हा अखिलेश बाबांना संपूर्ण सत्य समजेल तेव्हा त्यांची मनस्थिती काय होईल बरं? मामा, आता मी जाते, मला ऑफिसचे काम करायचे आहे, अदिती उठत म्हणाले. तू कुणाच्या कंपनीत काम करतेस? त्यांनी विचारले. मी विकासदादांच्या कंपनीत अकाउंट्स सांभाळते मामा. का ग, अर्जुनच्या कंपनीत कोणती जागा नव्हती का? अखिलेश बाबा जेव्हा असे विचारले तेव्हा अदिती म्हणाली, असे काही नाही आहे मामा. माझी डिग्री पूर्ण झाल्यावर
जेव्हा आत्या मला इथे घेऊन आल्या तेव्हा मी सुरुवातीला अर्जुन सरांच्या कंपनीत डेटा एंट्रीचे काम करायचे. त्यानंतरच मी न्यूयॉर्कला गेले. तिथे CA करत असताना मी विकासदादाच्या कंपनीचे अकाउंट्स सांभाळत होते ना, म्हणूनच आता इथे आल्यावरही मी तेच काम पुढे चालू ठेवले आहे. ते सगळं ठीक आहे ग, पण तू माझ्या मुलाला सर का हाक मारतेस? तो तुझा आत्याभाऊ लागतो ना, त्याला हक्काने नाव घेऊन हाक मारत जा, असे अखिलेश यांनी सांगितले. मी तर त्याला पतीचे स्थान देखील दिलेले नाही, तिथे अर्जुन म्हणून काय हाक मारणार, असं विचार अदितीच्या मनात आला. ती म्हणाली, मला तशी सवय नाही आहे मामा. ऑफिसमध्ये त्यांना सर म्हणून हाक मारण्याची सवय झाली आहे, त्यामुळे अजूनही तोंडात तोच शब्द येतो, असे म्हणत तिने पुढे काही बोलण्याची संधीच न देता तिथून काढता पाय घेतला. अखिलेश यांनी तिच्या या बोलण्यावर फक्त एक चोटेशे हसू आणले. स्वयंपाकघरात आलेल्या अदितीचे मन अचानक खूप उदास झाले. तिला खूप रडू येत होते आणि ह्या जगात माझा हक्काचं असं कोणीच नाही का, अशी भावना तिच्या मनात घर करू लागली होती. तिचे हे एकटेपणा तिला आतून खात होते. तिने लगेच शकुंतला ह्यांच्याकडे जाऊन सांगितले, आत्या मी जरा मूर्ती मामा आणि मानसा मम्मीच्या घरी जाऊन येते, असे म्हणून तिने कॅब बुक केली आणि ती तिथून निघाली. मूर्ती मामांच्या घरासमोर उभी राहिल्यावर तिला हे माझं स्वतःचं घर आहे, इथे माझी हक्काची माणसं आहेत, अशी जाणीव झाली. तिने घराची बेल वाजवली. माणसा ह्यांनी नेमक्या त्याच वेळी त्यांच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होत होत्या. दरवाजा उघडताच समोर अदितीला पाहून माणसा यांना आनंद तर झाला, पण तिच्या निस्तेज आणि उतरलेला चेहरा पाहून त्या थोड्या घाबरल्या देखील. तरीही त्याने तिला कोणत्याही प्रश्न न विचारता, ये माझ्या बाळा, आत ये, असे म्हणत प्रेमाने घराच्या आत घेतले. त्याने कॉफी बनवली आणि तिला एक कप देऊन त्या शांत बसल्या. अदितीनेही काही न बोलता शांतपणे कॉफी पिऊन घेतली. आता सांग बरं माझ्या बाळा, काय झाले? माणसा ह्यांनी एवढेच विचारले. मम्मी, असे म्हणत अदितीने थेट त्यांच्या मांडीवर डोके ठेवले आणि ती जोराने रडू लागली. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत माणसा म्हणाल्या, अदिती, नक्की काय झाले ते सांगशील तरच आम्हाला समजेल ना बाळा. त्यावर माणसा यांच्या मांडीवर डोके वर काढत अदिती म्हणाली, मम्मी, मला का कोण जाणे खूप एकटेपणा जाणवत आहे. त्या घरात सगळेजण आपापल्या विचारात आणि कामात व्यस्त आहेत. माझ्या आणि अर्जुन सरांच्या नात्याबद्दल विचार करायला कुणाकडेच वेळ नाही. खुद्द म्हणजे स्वतः अर्जुन सर देखील आमच्या नात्याबद्दल कुणाशीही बोलत नाहीत. मला ह्या गोष्टीचे खूप खूप दुःख होते. तिने आपले मन मोकळे केले. माणसा ह्यांना अदितीची मनस्थिती तर समजत होतीच, पण सोबतच अर्जुनच्या घरातील परिस्थितीचीही त्यांना पूर्ण जाणीव होती. आता स्वतःला सांभाळ बाळा, तूच जर अशी रडत राहिलीस तर कसे होईल? तिथे अर्जुनला तूच धीर देऊन तुमच्या दोघांच्या लग्नाविषयी त्याच्या वडिलांना सांगायला हवे ना, माणसा यांनी समजावले. त्यावर अदिती म्हणाली, मी कशी काय बोलू? घरात अजून कोणीही याविषयी त्यांच्याशी बोललेले नाही, मग मी कोणत्या अधिकाराने बोलू? माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही की आमच्या लग्नाचा कोणताही फोटो नाही. तिचे हे बोलणे ऐकून माणसा यांनाही तिच्या परिस्थितीची जाणीव होऊन खूप वाईट वाटले. हे बघ बाळा, तू आता असं विचार करून मन वाईट करू नकोस. काही दिवस तू इथेच राहा. तुला जेव्हा कोणी परत नेण्यासाठी येईल तेव्हा मी स्वतः त्यांच्याशी या विषयावर बोलेन, माणसाईने सांगितले. त्यावर अदिती म्हणाले, नको मम्मी, जबरदस्तीने आपण कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही व्यक्ती मिळवू शकत नाही. ती भावना त्यांच्या मनातून स्वतःहून यायला हवी, आपल्या सांगण्यावरून नाही. तुम्ही आता तुमच्या ऑफिसमध्ये चालला आहात ना, थांबा, मी कपडे बदलून आणि फ्रेश होऊन येते. मी अजून दादाच्या ऑफिसचे काम केलेले नाही, मी तिथेच येऊन ते काम पूर्ण करते. त्यामुळे माझं एकटेपणाही दूर होईल. माणसा ह्यांनाही तिचे म्हणणे योग्य वाटले आणि त्या म्हणाल्या, ठीक आहे बाळा, चल. ती आधी ज्या खोलीत राहायची त्या खोलीत गेली. तिने फ्रेश होऊन एक छान कुर्ती घातली, हलकासा मेकअप केला आणि घराबाहेर आले. त्यानंतर माणसा आणि अदिती दोघी एकत्र बाहेर पडल्या. दुसरीकडे ऑफिसमध्ये
ऑफिसमध्ये आलेल्या अर्जुनच्या मनात अदितीने बोललेले शब्द सुयांसारखे खुपत होते. सकाळी देखील ती माझ्यासमोर आली नाही. ती माझ्याकडे दुर्लक्ष करून सगळीकडे फिरत आहे. अदिती, एकदा माझ्या बाजूने विचार करून बघ. तुला माझे कष्ट आणि माझी अडचण समजत नाहीये का? ऑफिसच्या कामासोबतच त्या ज्वेलरी शोरूमचे उद्घाटन देखील ठेवले आहे. तिथे गुंतवलेले सगळे पैसे माझे स्वतःचे पैसे आहेत. सध्या कंपनीची आर्थिक परिस्थितीही खूप बिकट आहे. ह्या सगळ्यात तू मला विचारतेस की आपले नक्की काय नाते आहे? मग मी तुझा पती नाहीये का? तू माझी पत्नी नाहीयेस का? केवळ तुझ्या गळ्यात मी बांधलेले मंगळसूत्र नाही याचा अर्थ आपले नाते संपले असा होतो का? अर्जुन मनातल्या मनात स्वतःचेच बोलत होता. पण अदितीला आपली ही परिस्थिती कशी समजावून सांगावी हेच त्याला समजत नव्हते. डॉक्टरांनी बाबांना आत्ताच कोणत्याही मानसिक धक्का बसेल अशी गोष्ट सांगण्यास मना केले आहे. आई म्हणाली होती की बाबांनी माझ्या लग्नाबद्दल खूप स्वप्ने पाहिली होती. आता जर मी त्यांना अचानक सांगितले की माझे लग्न झाले आहे तर तो त्यांच्यासाठी एक मोठा धक्का असू शकतो. म्हणूनच मी अजून त्यांना काही सांगितलेले नाही. पण मी अदितीसमोर कसा जाऊ? तिला परदेशातून येऊन आता जवळपास 1 महिना झाला आहे. मला अजून आमच्या लग्नाबद्दल तिच्याशी बोलता आलेले नाही. माझीच जर अशी अवस्था होत असेल तर तिच्या मनाला किती वेदना होत असतील. पण माझी ही परिस्थिती योग्य वेळ पाहून मला तिच्यासमोर माझ्या प्रेमाची कबुली द्यावीच लागेल, जेणेकरून तिला तरी थोडा दिलासा मिळेल, असं त्याने विचार केला. संध्याकाळी घरी आलेल्या अर्जुनचे डोळे आपल्या पत्नीला म्हणजेच अदितीला शोधू लागले. पण ती घरात असती तरच त्याच्या डोळ्यासमोर आली असती ना. तो रमाला म्हणाला, रमा मावशी, एक कडक कॉफी बनवून माझ्या खोलीत पाठवून द्या. आणि असे सांगून तो आपल्या खोलीत निघून गेला. दादा, तुझी कॉफी, असे म्हणत खोलीत आलेल्या आपल्या बहिणीला पाहून अर्जुनने विचारले. सायली, तू स्वतः कॉफी घेऊन आलीस? अदिती कुठे आहे? त्यावर सायली म्हणाली, ती तिच्या मामाच्या घरी गेली आहे दादा. अजून घरी परत आलेली नाही. काय? मामाच्या घरी? काय गेली ती? त्याने काळजीने विचारले. अरे दादा, हे तू काय विचारतोयस? तू तिचा पती आहेस ना? हे तर तू तिला विचारायला हवे. तू मला विचारलंस तर मी काय उत्तर देणार? ती जाताना मला भेटली नाही, नाहीतर मीच तिला जाण्याचे कारण विचारले असते, असे म्हणत तिने कॉफीचं कप त्याच्या हातात दिला आणि ती तिथून निघून गेली. त्यानंतर अर्जुन बाल्कनीमध्ये येऊन उभा राहिला. त्याला ती कॉफी आज खूप कडू वाटत होती. आपली हक्काची माणूस आपल्यासोबत नसलेला एकही क्षण सहन करायची त्याची तयारी नव्हती. तिने माझ्याशी नाही बोलले तरी चालेल, पण ती सतत माझ्या डोळ्यासमोर असायला हवी असे त्याचे मन सारखे सांगत होते. त्याने कशीबशी कॉफी संपवली. तो प्रेस झाला आणि त्याने घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 8 वाजत आले होते. इकडे मम्मी, प्लीज माझ्यावर जबरदस्ती करू नका, मी कुठेही येणार नाही, असे म्हणत अदिती हट्ट धरून बसली होती. गेल्या 1 तासापासून तिची समजूत काढून मूर्ती आणि मानसा आणि किरण पूर्णपणे थकले होते. याचा अर्थ मूर्ती यांचे कुटुंब अदितीला अर्जुन शेखावतच्या घरी घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करत आहे का? अदिती आता अर्जुनच्या घरी परत जाण्यास स्पष्ट नकार देत आहे. आता मानसा आणि मूर्ती यांनी तिची समजूत कशी काढणार?